नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्याची अत्यंत आतुरतेने वाट बघत होतोय ते शिक्षक भरतीचं पोर्टल काल सुरू झालेलं आहे आणि आता उमेदवारांना सेल्फ सर्टिफाय करण्यासाठी सूचना मिळालेल्या आहेत। तर मित्रांनो बघा, सेल्फ सर्टिफाय किंवा स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता लागेल ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला पोर्टल विषयी सगळ्या सूचना वेळेवर मिळतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। बघा मित्रांनो, जे पहिले आपल्याला कागदपत्र आवश्यक आहे ते आहे आपला पासपोर्ट फोटो किंवा छायाचित्र। बघा, छायाचित्र आपल्याला कधीच पाहिजे, आपण जे 2022च्या फॉर्मला भरलंय, ज्या रजिस्ट्रेशनच्या वेळेस भरलंय, किंवा लेटेस्ट आपल्याला आपला पासपोर्ट फोटो लागेल। त्यानंतर बघा मित्रांनो, दुसरा डॉक्युमेंट्स आहे टेट चाचणीच्या वेळेस आपण जी स्वाक्षरी केली ती स्वाक्षरी किंवा लेटेस्ट स्वाक्षरी। जर आता आपण आपली स्वाक्षरी चेंज जर केली असेल तर चालेल, पण ती स्वाक्षरी हवी। त्यानंतर बघा, तिसरा डॉक्युमेंट जे आहे महत्त्वाचं ते आहे महाराष्ट्राचे रहिवासी असल्याबाबत अधिवास प्रमाणपत्र, म्हणजेच कोणतं, डोमिसाइल सर्टिफिकेट। हे सुद्धा आपल्याला अत्यावश्यक आहे मित्रांनो। त्यानंतर बघा, पुढचं डॉक्युमेंट्स आहे जातीचा दाखला, जात प्रमाणपत्र लागू असल्यास। बघा, तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल तर आपल्याला जातीचा दाखला देणं हा भाग आहे। आपल्याला जातीचा दाखला म्हणजे कास्ट सर्टिफिकेट सुद्धा लागेल। तर बघा मित्रांनो, पुढचं सर्टिफिकेट आहे जात वैधता प्रमाणपत्र। जर आपण कॅटेगरीचा जातीचा फायदा जर घेत असू आरक्षणाचा, तर आपल्याला जात वैधता प्रमाणपत्र लागेल। पण हे प्रमाणपत्र आपल्याजवळ सध्या असेल तर ठीक, नसेल तर काही हरकत नाही, ते आपल्याला नंतर सुद्धा देता येऊ शकतोय। ज्यावेळेस आपण जॉईन होणार त्यानंतर काही 6 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला ते सबमिट करू शकतो आपण। तर याविषयी एवढी काही शंका घेण्याचं काही कारण नाही। तर बघा मित्रांनो, पुढचं सर्टिफिकेट आहे समांतर आरक्षणासाठी। बघा, आपण जर समांतर आरक्षणाचा फायदा जर घेत असू, ज्या घटकातून आपण फायदा जर घेत असू त्या घटकाचं आपल्याला प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे। जसं की दिव्यांगाचा जर आपण फायदा घेत असू तर दिव्यांगाचं प्रमाणपत्र आपल्याजवळ असणं आवश्यक आहे मित्रांनो। त्याशिवाय तुम्हाला त्या घटकाचा लाभ मिळणार नाही। जर आपण माजी सैनिक असल्याबाबतचे जर आरक्षण घेत असू तर आपल्याला त्याचं प्रमाणपत्र सुद्धा असणं आवश्यक आहे, त्याच्याशिवाय आपल्याला त्याचा लाभ मिळणार नाही। त्यानंतर बघा मित्रांनो, जर आपण पदवीधर अंशकालीन या प्रवर्गातून या आरक्षणासाठी जर आपण या घटकातून जर त्याचा लाभ घेत असू तर आपल्याला त्या पदवीधर अंशकालीनचे प्रमाणपत्र सुद्धा असणे आवश्यक आहे। पुढचं बघा मित्रांनो, जर तुम्ही प्रकल्पग्रस्त या घटकातून जर तुम्ही फायदा जर घेत असाल, लाभ जर घेत असाल, तर तुम्हाला प्रकल्पग्रस्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र सुद्धा जोडणं भाग आहे। आणि जर हे प्रमाणपत्र तुमच्याजवळ नसतील तर तुम्ही या घटकाचा लाभ घेऊ शकत नाही। तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला हे प्रमाणपत्र जवळ बाळगणे गरजेचं आहे। तर बघा, पुढचं प्रमाणपत्र आहे मित्रांनो भूकंपग्रस्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र। जर आपण भूकंपग्रस्त या घटकातून जर लाभ घेत असू तर आपल्याला त्याचं प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, महत्त्वाचं प्रमाणपत्र आहे प्रावीण्य प्राप्त खेळाडू असल्याबाबतचे प्रमाणपत्र। बघा, आपण जर एक खेळाडू या भागातून जर या घटकातून जर लाभ घेत असू, या आरक्षणाचा जर फायदा घेत असू, तर आपल्याला विभागीय क्रीडा उपसंचालक यांचे पडताळणी अहवाल किंवा पडताळणीसाठी दाखल केल्याची पोचपावती ही गरजेचं आहे, ही आपल्याला लागणार आहे, तरच आपल्याला त्या घटकाचा लाभ मिळू शकतोय। त्यानंतर बघा मित्रांनो, अनाथ असल्याबाबतचे प्रमाणपत्र। बघा, तुम्ही अनाथ या घटकातून जर आरक्षण घेत असाल तर तुम्हाला त्याचं प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, गरजेचं आहे। तर बघा मित्रांनो, पुढचे प्रमाणपत्र आहेत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे प्रमाणपत्र तसेच गुणपत्रिका। बघा मित्रांनो, माध्यमिक शालांत म्हणजे कोणती, 10वीची जी परीक्षा आहे SSC बोर्डमध्ये आपण त्याची आपल्याला प्रमाणपत्र सुद्धा हवे आणि गुणपत्रिका सुद्धा हवी। ह्या दोन्ही गोष्टी असणे गरजेचं आहे। त्यानंतर बघा, उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका। जसं 10वीचं आहे तसं 12वीचे सुद्धा आपल्याला प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका हे लागतील मित्रांनो, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्यानंतर शैक्षणिक अर्हताबाबत पदवी प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिका। जर आपली पदवी असेल, शैक्षणिक पदवी जर आपण ग्रहण केली असेल तर त्या पदवीचं आपले प्रमाणपत्र लागेल, त्याचप्रमाणे गुणपत्रिका सुद्धा लागणार आहे, हे आपल्याजवळ असणे गरजेचं आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा तुम्ही। त्यानंतर बघा,
शैक्षणिक अर्हताबाबत पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र गुणपत्रिका. त्यानंतर जर तुम्ही पदव्युत्तर पदवी घेतलेली असेल त्याचं प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका असणं हे गरजेचं आहे मित्रांनो. त्याच वेळेस त्याचा तुम्हाला लाभ मिळू शकतोय. त्यानंतर बघा मित्रांनो, पदविका स्तरावरील व्यावसायिक अर्हताबाबत डी.एड., डी.टी.एड., डी.एल.एड., टी.सी.एच इत्यादी बाबतचे पदविका प्रमाणपत्र व गुणपत्रिका. बघा मित्रांनो, जर डी.एड., डी.टी.एड., डी.एल.एड., टी.सी.एच हे जर हे जर आपण व्यावसायिक जर डिप्लोमे घेतले असतील, तर आपल्याला याचे प्रमाणपत्र असणे त्यासोबत गुणपत्रिका असणे सुद्धा आवश्यक आहे. मित्रांनो, पुढचं प्रमाणपत्र आहे पदविका स्तरावरील व्यावसायिक अर्हताबाबत डी.एड., डी.टी.एड., डी.एल.एड., टी.सी.एच इत्यादी बाबतचे पदविका प्रमाणपत्र व गुणपत्रिका आवश्यक आहे मित्रांनो. बघा, तुम्ही जर डी.एड., डी.टी.एड., डी.एल.एड., टी.सी.एच जर केलं असेल तर त्याचं तुम्हाला प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका असणं मित्रांनो महत्त्वाची आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, पुढचं प्रमाणपत्र आहे पदवी स्तरावरील व्यावसायिक अर्हताबाबत बी.एड., बी.ए.एल.एड., बी.एस.सी.एड., बी.पी.एड., बी.पी.ई इत्यादी बाबतचे पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका लागू असल्यास. बघा मित्रांनो, तुम्ही जर बी.एड. केलं असेल, बी.एल.एड. केलं असेल, बी.एस.सी.एड. केलं असेल किंवा बी.पी.एड. किंवा बी.पी.ई. केलं असेल तर याबाबतचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे मित्रांनो. तरच तुम्हाला तुम्ही त्या गोष्टीसाठी पात्र आहात असं ग्राह्य धरण्यात येईल. त्यानंतर बघा मित्रांनो, पुढचं प्रमाणपत्र आहे पदव्युत्तर पदवी स्तरावरील व्यावसायिक अर्हताबाबत एम.पी.एड. इत्यादी बाबतचे पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका. बघा मित्रांनो, तुम्ही जर एम.एड. केलेलं असेल तर तुम्हाला त्याचं प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका असणे गरजेचं आहे. त्यानंतर प्रमाणपत्र आहे मित्रांनो बी.पी.एड. उमेदवारांकडे इतर शैक्षणिक अर्हता किंवा प्रमाणपत्र असल्यास तशी प्रमाणपत्रे लागू असल्यास. बघा, तुम्ही जर बी.पी.एड. असेल आणि तुमच्याकडे अजूनही इतर कोणती शैक्षणिक अर्हता असेल तर त्याची तुम्हाला प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे, लागू जर असेल तर. पुढचं बघा मित्रांनो, प्रमाणपत्र आहे शिक्षक पात्रता परीक्षा राज्य केंद्र अर्हताबाबत प्रमाणपत्र लागू असल्यास. बघा मित्रांनो, ज्या आपण टी.ई.टी., सी.टी.ई.टी ह्या ज्या परीक्षा आहेत याचे प्रमाणपत्र सुद्धा तुमच्याचं पात्रता प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे जर लागू असेल तर. बघा मित्रांनो, पुढचं प्रमाणपत्र आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य असल्याबाबतचे प्रमाणपत्र. जर तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य जर असाल तर त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला लाभ मिळतील. तर बघा मित्रांनो, त्याच्या पुढचं प्रमाणपत्र आहे स्वातंत्र्य सैनिकाचा वारस असल्याबाबतचे प्रमाणपत्र. जर तुम्ही स्वातंत्र्य सैनिकाचा वारस जर असाल तर त्याचं प्रमाणपत्र सुद्धा तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला लाभ मिळतील. त्यानंतर प्रमाणपत्र आहे मित्रांनो 1991चे जनगणना कर्मचारी असल्याबाबतचे प्रमाणपत्र लागू असल्यास. जर तुम्ही जनगणना कर्मचारीचा जर लाभ घेऊ इच्छित असाल तर तुम्हाला 1991चे जनगणना कर्मचारी असल्याबाबतचे प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे, तरच तुम्हाला तो लाभ मिळेल, अन्यथा तुम्हाला तो लाभ मिळणार नाही. तर पुढचं प्रमाणपत्र आहे मित्रांनो 1994चे निवडणूक कर्मचारी असल्याबाबतचे प्रमाणपत्र. बघा मित्रांनो, तुम्ही जर 1994चे निवडणूक कर्मचारी असाल तर तुम्हाला त्याचं प्रमाणपत्र जवळ असणे गरजेचं आहे, तरच तुम्हाला त्या घटकाचा लाभ मिळणार आहे. तर अशा प्रकारे इत्यादी प्रमाणपत्र आपल्याला गरजेचे आहेत मित्रांनो. यांची जुळवाजुळव करून तुम्ही तुमच्या एखाद्या फाईलला व्यवस्थित ठेवा जेणेकरून तुम्हाला वेळेवर कोणत्याही गोष्टीची अडचण येणार नाही, कोणत्याही गोष्टीला तुम्हाला सामोरे जावे लागणार नाही. तर अजून एक टीप आहे मित्रांनो महत्त्वाची, छायाचित्र व स्वाक्षरी ही JPG, JPEG या फॉर्मॅटमध्येच कमाल 100 KB. बघा मित्रांनो 100 KB मर्यादित साईज असणे आवश्यक आहे. हे जे तुम्ही स्वाक्षरी आणि फोटो, पासपोर्ट फोटो हा जो अपलोड करता हा कोणत्या फॉर्मॅटमध्ये करायचा JPG, JPEG या फॉर्मॅटमध्ये 100 KB पर्यंतच त्याची साईज असायला पाहिजे मित्रांनो. तर बघा दुसरी एक टीप आहे, इतर सर्व कागदपत्रे प्रमाणपत्राकरिता PDF, JPG, JPEG या फॉर्मॅटमध्ये कमाल 500 KB मर्यादित साईज आवश्यक आहे. आणि इतर जे कागदपत्र आपण अपलोड करणार जे वरील बघितले सर्व ते तुम्हाला 500 KB पर्यंत सुद्धा चालू शकतात. तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आवश्यक कागदपत्रांची यादी बघितली व त्याबाबत काय कारवाई करायची हे सुद्धा आपण बघितलं. तर चला मित्रांनो, तुम्ही तुमचे कागदपत्र व्यवस्थित ठेवा, तुमच्या फाईलला लावून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढे सगळ्या गोष्टी सोयीस्कर जातील. तर तुम्हाला पुढच्या सर्व गोष्टींसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.